शिवसेना नेते बच्चू कडूंची परतवाड्यात जल्लोष रॅली निघाली। या रॅलीमध्ये बच्चू कडूंनी रामजी का परचम लढाके आए हे भगवादारी या गाण्यावर ठेका धरलाय। यावेळी बच्चू कडू यांच्यावर प्रहार कार्यकर्त्यांनी जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी केली। तसंच जागोजागी कडू यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर विवेक कोल्हे यांचं अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये जंगी स्वागत झालंय। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती। यावेळी कोल्हेंवर 50 जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात आली आहे। तसंच कोल्हेंनी कार्यकर्त्यांसह बँडच्या तालावर ठेका धरलाय। कोल्हे यांच्या आमदारकीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। राष्ट्रवादीकडे असलेल्या कोपरगाव मतदारसंघात भाजपची ताकद यामुळे वाढणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांचे छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वागत करण्यात आले। अंबादास दानवेंची दुसऱ्यांदा विधान परिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमधल्या त्यांच्या निवासस्थानी कुटुंबियांनी त्यांचं स्वागत करून त्यांचं औक्षण केलं। मला डॉक्टर व्हायचं होतं, परंतु मार्क कमी मिळाले म्हणून मी ऍडमिशन घेतलं नाही। आमच्या प्रीतम ताईंना वकील व्हायचं होतं, परंतु त्या डॉक्टर झाल्या आणि येसू ताई या वकील झाल्या। धनुभाऊ मात्र भाग्यवान आहेत, त्यांना राजकारणी व्हायचं होतं आणि ते राजकारणातच आले, असं भाजपच्या नेते आणि मंत्री पंकजा मुंडेंनी म्हटलंय। त्या परळीमधल्या एका कार्यक्रमात बोलत होत्या। यावेळी व्यासपीठावर आमदार धनंजय मुंडे यांची देखील उपस्थिती होती। मला खूप डॉक्टर व्हायचं होतं, खूप हौस होती मला, पण मी झाले नाही कारण आधी तत्वादी समावता मार्केटमध्ये घेतली नाही ऍडमिशन। आणि मग आता प्रीतम ताईला व्हावं लागलं, तिला व्हायचं तो वकील, ते यशू ताईला व्हावं लागलं। आणि असं ज्याला जे व्हायचं नसतं ते व्हावं लागतं। तर मग तुम्ही फार भाग्यवान आहात, तुम्हाला जे करायचं होतं तेच केलंय तुम्ही। राजकारणात यायचं होतं राजकारणात आले, आम्ही उघे अडकले। माझं जे व्यवसाय आहे त्याचा माझ्याशी काही दुरान्वयी संबंध नाही। मी मोठी डिस्टिलरी चालवते आणि अल्कोहोल बनवते, माझा सुगंधासुद्धा संबंध नाही, पण मी अल्कोहोल बनवते। आता काय करावं, ब्रँड सुद्धा मला माहीत नाही आहे। ब्रँड सुद्धा मला काही माहिती नाही आहे, पण ते उद्योग मी चालवते। त्यामुळे कधी कधी आपण जे उद्योग करतो त्याचा जरुरी नाही एखादा आपल्याशी त्याच्याशी संबंध असतो। पालघर जिल्हा परिषदेनं जिल्ह्यातील 57 शाळांमधील 9वी आणि 10वीचे वर्ग पुढील शैक्षणिक वर्षापासून बंद करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाचा फटका सुमारे 6500 विद्यार्थ्यांना बसणार आहे। निधी अभावी कंत्राटी शिक्षकांचं मानधन देणं शक्य नसल्याचं कारण देत हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। मात्र यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर शिक्षण सुरू ठेवण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलंय। या निर्णयाविरोधात पालक, शिक्षक आणि स्थानिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलाय। तसेच या निर्णयामुळे शिक्षकांच्या नोकऱ्यांवरही संकट येण्याची शक्यता व्यक्त होतीये। या निर्णयाविरोधात पालक, शिक्षक आणि स्थानिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होतीये। पालक, शिक्षक आणि लोकप्रतिनिधींची यावर काय प्रतिक्रिया आली आहे ती पाहूया। 9वी 10वीचा वर्ग बंद करण्यात आला तर आम्हाला त्या शाळेत जावं लागेल आणि त्या शाळेत गेलं तर आम्हाला एवढा लांब प्रवास करावा लागेल। त्या प्रवासामुळे आमच्या अभ्यासावर फरक पडू शकतो, आमच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतात। म्हणून आमचे 9वी 10वीचं वर्ग आहेत ते बंद नका करू, आम्हाला खूप शिक्षणाची गरज आहे। आमच्या पालकांमध्ये खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण की 9वी 10वीला ॲडमिशन मिळालं नाही तर ही मुलं पुढे जाऊन कुठेतरी मच्छीमारीला किंवा कुठेतरी मोलमजुरी करतील आणि त्याच्यामुळे बालविवाह वगैरे होण्याचे जास्त संकेत आहेत। त्याच्याकरिता हे 9वी 10वीचे जे वर्ग आहेत ते ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीने 9वी 10वीचे वर्ग कंटिन्यू चालू ठेवावेत। 57 शाळा ह्या 9वी 10वीच्या वर्गाच्या शाळा बंद होणार आहेत आणि या 9वी 10वीच्या वर्गामध्ये एकूण 6.5 विद्यार्थी हे शिक्षण आजच्या घडीला घेत आहेत। हे सर्व 6,500 विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहतील। खरं म्हणजे महाराष्ट्र सरकार म्हणतं की हे सरकार जे आहे हे गोरगरिबांचं सरकार आहे, परंतु मग ह्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शाळाबाह्य करण्याचा हा जो निर्णय हा सरकारचा चुकीचा आहे। आणि म्हणून गेल्या 2 दिवसापासून पालक हे सातत्याने माझ्याशी संपर्कात आहेत। पालकांची निवेदनं माझ्याकडे येत आहेत की अशा प्रकारच्या जर शाळा 9वी 10वीचे वर्ग जर बंद झाले तर आमची मुलं शिक्षणापासून वंचित राहतील।
दिल्लीच्या विवेक विहार या परिसरातील 4 इमारतीत आज पहाटे 3:45च्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीत 3 जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर 14 जणांची सुखरूपपणे सुटका करण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल असून सध्या आग नियंत्रणात आली आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे तर आग लागलेल्या ठिकाणी कुलिंगचं काम सुरू झालंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.